नमस्कार योद्ध्यांनो, कसे आहात सगळेजण? मजेत ना? तर मला भरपूर लोक असं विचारत होते, म्हणजे ते डायलिसिस असो की किडनी ट्रान्सप्लांट याबद्दल. तर मेन म्हणायचं तर डायलिसिसबद्दल मला जास्त लोक असं प्रश्न विचारत होते की तुम्ही 12 वर्ष कसं ॲडजस्ट केलं, म्हणजे तुम्ही 12 वर्ष कसं स्वतःमध्ये असा काही बदल केला आहे का, किंवा तुमच्या आहारामध्ये काही बदल केला आहे का, याची आम्हाला पण खात्री द्या किंवा आम्हाला पण मार्गदर्शन करा. तर मित्रांनो, मी सर्व डायलिसिस पेशंटसाठी एकच गोष्ट सांगू शकतो, तुम्ही फक्त तुमच्या इलेक्ट्रोलाइट पातळीवर जर लक्ष ठेवलं तर हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जर हे तुमचं महत्त्वाचं असेल तर तुम्ही काहीही खाऊ शकता, पण प्रमाणामध्ये. त्यासाठी अगोदर आपण इलेक्ट्रोलाइट पातळी तपासली पाहिजे. मग ती महिन्यातून एकदा असो की दोनदा, ती जर तपासून घेतली आणि त्यामध्ये जर सर्व सर्व इलेक्ट्रोलाइट्स योग्य प्रमाणात असतील तर तुम्ही काहीही खाऊ शकता. हे फक्त आपलं योग्य प्रमाणात. मी तर सर्व खात होतो आणि अजूनही आता तर खात नाही, कारण की आता माझं ट्रान्सप्लांट झालं आहे. तर ज्यावेळेस मी डायलिसिसला होतो त्यावेळेस मी सर्व खाल्लेलं आहे, फक्त बाहेरचं सोडून. घरगुती बनवलेलंच खाल्लेलं आहे, फळं वगैरे सर्व खाल्लं आहे मी. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हीही खाऊ शकता, फक्त तुमच्या डायलिसिस पातळीवर नियंत्रण असेल आणि तुमचे इलेक्ट्रोलाइट्स हे पॅरामीटर जर तुमच्या नियंत्रणात असतील तरच तुम्ही हे खाऊ शकता. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर फक्त एक फॉलो, लाईक नाही दिलं चालतंय, फक्त एक फॉलो आणि शेअर करून तुम्ही सपोर्ट करू शकता. कारण की माझा ट्रान्सप्लांटचा मेडिसिनचा खर्च खूप आहे. त्यामुळे तुम्ही जर मला एक सपोर्ट किंवा एक फॉलो जरी दिला तरी माझ्या मेडिसिनसाठी थोडं बहुत तुमची मदत होते. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर मित्रांनो, माझं यूट्यूबलाही चॅनल आहे सिद्धांत थोरात या नावाने. तिथेही मी व्हिडिओ पोस्ट करत असतो, तिथेही जाऊन तुम्ही पाहू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. काळजी घ्या, निरोगी राहा.